नमस्कार मंडळी, जय गजानन. मी गजानन कातोरे. ही माझी विहीर आहे. ही विहीर आमची जुनीच आहे आणि 35 फूट खोल होती. या 35 फूट विहिरीवरती आमची 15-16 एकर बागायती असायची. ही माझी पहिली पेरूची बाग आहे. यावर्षी उन्हाळ्यात पाऊस न आल्यामुळे ह्या नाल्याला पाणी आलेलं नाही, कारण की विहीर नाल्यात आहे, नाल्याच्या काठावर आहे आणि नाल्याला पाणी आल्यामुळे नाला पूर्ण इथं भरून जातो आणि विहीर पण भरून जात असते. त्यामुळे विहिरीचं काम आम्हाला करायची काही एवढी गरज भासत नाही. ह्यावर्षी त्यामुळे आम्ही विहीर खोदायचा निर्णय घेतला आणि योगायोग पाऊस पण लेट झाला. आज 19 जून आलेली आहे, म्हणजे आपला पावसाळ्याचा अर्धा महिना होऊन गेलेला आहे. त्यामुळे विहिरीचं काम करता आलं. हा नाला आहे, या नाल्यात ह्या लेवलनं पाणी असते. बाकी या नाल्यामध्ये मटेरियल इथं पडलेलं आहे इथपर्यंत. ही विहीर आज वेळ जास्त भेटल्यामुळे किंवा पाऊस लेट आल्यामुळे अजून आलेलंच नाही आहे. तर विहिरीचं काम आम्ही 10 फूट दिलेलं होतं, पण 10 फूट झाल्यानंतरही आम्ही चालूच ठेवलं. तर जवळजवळ 20 फूट आता काम हे झालेलं आहे. ह्या विहिरीला हा एक पाझर आहे, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा एक पाझर आता सध्या चालू आहे, बाकी बंद पडलेले आहे. बाकी अजून जास्त आहे, चारी बाजूकडून तिला थोडे पाझर आहेत, पण हा मेन आहे. आणि हा पाझर जमिनीपासून फक्त 5 ते 6 फुटावरच्या अंतरावर आहे आणि तिथून हा पाझर चालू आहे. आजही त्याच याच्यात चालू आहे. सकाळी जवळजवळ 1.5 तास मोटर चालते आमची, 3ची मोटर उपसा करण्यासाठी. आणि रोज सकाळी आम्हाला 5-5:30 वाजता येऊन इथं उपसा करावा लागतो आणि 7 वाजेपर्यंत मजूर आल्यानंतर कामाला सुरुवात होते. आज शुक्रवार असल्यामुळे काम बंद आहे आणि काम बंद असल्यामुळे आज आम्ही हे मटेरियल बाहेर लोटण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी JCB येणार आहे आणि JCB आल्यानंतर आम्ही हे मटेरियल लोटणार आहोत. हे उपसा करण्यासाठी, विहीर उपसा करण्यासाठी लाईनचा वेळ असा कमी जास्त होत असतो. त्यामुळे आम्ही हे जनरेटर आणलेलं आहे. इथं 2 जनरेटर आहे आमचे. एक माझं स्वतःचं आहे, एक थोडं याच्यात प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही बाहेरून एक आणलं होतं मित्राचं. तर ही अशी आमची विहीर आहे आणि 20 फूट झालेली आहे. हे विहिरीच्या बाजूला आमची ही पेरूची बाग आहे. ही आहे बागेला 5 वर्ष झालेले आहे. तायवान पिंक पेरूची. आणि नवीन ही 2 एकर आहे आणि नवीन 3 एकर पेरूची बाग आम्ही तिकडं समोर वरच्या शेतात लावलेली आहे. आता विहिरीचं काम झाल्यामुळे ह्यावर्षी आम्ही काहीच बागायती केलेलं नाही, कारण की हे पाणी उपसावं लागतं सकाळी आणि हे पाणी आम्ही सकाळी इकडं बाहेरच टाकतो नाल्यामध्ये. विहीर जास्त खोल झाल्यामुळे आणि पाणी खराब असल्यामुळे ठिबकनं सोडायची व्यवस्था नाही आहे, ठिबकनं सोडू शकत नाही. त्यामुळे आज 19 जूनपर्यंत आम्ही कोणत्याच प्रकारची पेरणी केलेली नाही आहे. जी फक्त आमची 5 एकर पेरूची बाग आहे तीच आहे. आता JCB थोड्या वेळात येणार आहे. JCB आल्यानंतर मटेरियल लोटल्यानंतर मी तुम्हाला हे दाखवणार आहे. तर मित्रांनो, आता JCB आलेलं आहे आणि आमचं मटेरियल लोटण्याचं काम हे चालू झालेलं आहे. आज हे पूर्ण मटेरियल व्यवस्थित आम्ही लोटून देणार आहे आणि उद्या वापस पुन्हा हे काम चालू होणार आहे. विहीर आता किती होते त्याचा अंदाज घेऊन आम्ही विहिरीचं काम चालू ठेवणार आहे. हे मटेरियल लोटून आम्ही थोडं नाल्याची लेवलही करून घेणार आहे. हे थोडं इथं आम्ही झाडं वगैरे लोटून दिले, साफसफाई केली आहे. हे असं काम चालू आहे. आता विहिरीवरचं मटेरियल सगळं लोटून झालेलं आहे. पूर्ण आता ही जागा मोकळी झालेली आहे. आणि अशा प्रकारे हे मटेरियल एका बांधाने आम्ही लावलेलं आहे. जागा पण हा बांध पण पूर्ण मोकळा झालेला आहे आणि पूर्ण व्यवस्थित मटेरियल लावलेलं आहे. 8 तास JCB इथं चाललेलं आहे.
आणि आता हे काम पूर्ण झालेलं आहे. आज